युनायटेड पॅन्थर्स आपले सलामीचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये धाडायचे आहेत. युनायटेड पॅन्थर्स आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर आपले सलामीचे फलंदाज आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये धाडायचे आहेत. एक महत्त्वपूर्ण सामना आहे. सेमीफायनल नंबर 1 आपल्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळते. आमचे ऑफिशियल स्कोरर आपल्याला ही आपल्या जागेवर पोहोचायचं आहे. युगांत खरत किंवा पंकज पाटील आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर मग आपल्याला लगेचच आपल्या जागेवर पोहोचायचं आहे, कारण मॅचला सुरुवात होती. युगांत खरत किंवा पंकज पाटील मॅचला सुरुवात होते. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा असतील. एक महत्त्वपूर्ण उत्कंठावर्धक रोमहर्षक मुकाबला आपल्या भेटीला येतोय. एका बाजूने टीम युनायटेड त्यांच्या विरोधामध्ये धीरेन. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अजित म्हात्रे यांचा इशारा आलाय. मॅचला सुरुवात पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओम समोर सागर. ओम आणि सागर या दोघांमधला खेळ पहिल्या बॉलवर आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळेल. पहिलाच बॉल मोठ्या फटक्याकरता उडवला हवेत. मिड विकेट घेतलाय आणि त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. व्हेरी फर्स्ट बॉलवर इथे विकेट मिळतीये. पहिल्याच चेंडूवर आताताईपणा तो पाहायला मिळाला. विकेटचं पतन खेळाडू बाद. आई पद्मावतीचं नाव घेऊन मैदानात पाय आम्ही ठेवलाय. आई पद्मावतीचं नाव घेऊन मैदानात पाय आम्ही ठेवलाय. आईची हाय आम्हासा जिंकू हर एक आव्हान. मनाशी निश्चय बांधलाय. मनाशी निश्चय बांधलाय. कल्पेश दादाचा संघ धीरेन चॅलेंजर राहिलाय. कल्पेश दादाचा संघ धीरेन चॅलेंजर राहिलाय. कल्पेश दादाचा संघ धीरेन चॅलेंजर राहिलाय. थँक्यू धीरेन चॅलेंजर. सध्या जर आपण पाहिलं तर अगदी चांगली कामगिरी करत असताना पहिल्याच बॉलवर इथे महत्त्वाची विकेट ती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. कल्पेशजी स्वतः मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि हा संघ त्यांच्याच माध्यमातून मैदानाच्या आतनं उतरत असताना आपल्याला पाहायला मिळते. तर युनायटेड हा संघ जर आपण पाहिला तर राहुलजी जयस्वाल यांच्या माध्यमातून तो मैदानाच्या आतमध्ये आहे. कोण जाऊन पोहोचेल फायनलमध्ये ते आपल्याला या मॅचमध्ये बघायचं आहे. कुणाचा प्रवास तो शांत राहणार आहे तेही आपल्याला मैदानातनं बघायचं आहे. यावेळेस मात्र फुल टॉस मिळाला. त्याला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं फेकून दिलंय दूर सीमा रेषा पार. अप्रतिम दर्जेदार फटका षटकार. आवाज कोणाचा उमल मचावाचा दरारा घेऊन आला. पॅन्थर्स आले पुन्हा. पॅन्थर्स आले पुन्हा. सामने जिंकूया शानही वाढूया एका मुखानं हो बोला. पॅन्थर्स आले पुन्हा.
दमदार बॅटिंग सध्या सुरू केली आहे मैदानात आल्या आल्या पहिलाच बॉल संतोषनं सीमारेषा पलीकडे फेकलाय, षटकारामध्ये परावर्तित केलाय. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत, विकेट क्रमांक 2 ची शक्यता, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे एक चांगला कॅच, विकेट क्रमांक 2, दुसरा हादरा इथे लागलाय टीम युनायटेड पॅन्थर्सला. फलंदाज संतोष बाद. 11 खेळाडूंची ताकद रे दाखवून देऊ आम्ही मैदानात रे, देऊन एकमेकांची साथ जिंकून UPL गाजवू रे. नगरीचं नाव घेऊन मैदानात पाय आम्ही ठेवलाय, आयमा खेळण्याची सपूर करू सपान, विचार पक्का केलाय, विचार पक्का केलाय. कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर राहिलाय, कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर राहिलाय, कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर राहिलाय, कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर राहिलाय. 3 चेंडूचा खेळ, तर नंतर 6 धावा 2 विकेटच्या पतनानंतर ओम एक षटकार जरी त्यांना खाला असला तरी एक महत्वाच्या 2 विकेट त्याच्या नावावर गेल्यात. त्यामुळे संघ सहकारी खुश आहेत, त्याची पाठ थोपटताना आपल्याला पाहायला मिळाले. महत्वाची मॅच आहे, फायनल पर्यंत पोहोचायचं स्वप्न प्रत्येकानं पाहिलंय, मात्र ते प्रत्येकाचं पूर्ण होणार नाही. 2च टीम त्या फायनलच्या मॅचला खेळू शकतील. या मॅच मध्ये कुठली टीम फायनल पर्यंत पोहोचते ते आपल्याला बघायचं. एक चांगला बॉल इथे हाताळला गेला, फलंदाजाला शांत ठेवत असताना बॉल देहेष्टीवर जाऊन आदळला, एक निर्धाव चेंडू तो यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ, तो समाप्ती एखेरीस धाफलकावर जर नजर टाकली तर धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ, समाप्ती एखेरीस 2 विकेटच्या पतनानंतर. 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत. अंकित जो क्रमांक 4 वर फलंदाजी करण्याकरता आलाय, साथीनं धीरज तो आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय, जो आतापर्यंत नॉन स्ट्राईक एनकडे आहे, स्ट्रायकर एनकडे येण्याची संधी त्याला मिळालेली नाहीये. यावेळी चेंडूला पाहिलं, सोडून दिलं, बाकीची कामगिरी पंच अजित म्हात्रेंनी पूर्ण केली. इशारा आलाय तिथे वाईटचा, नॉन प्लेबल बॉल डावेष्टीवर पडला आणि तिकडनं अतिरिक्त बाहेर निघताना विकेटच्या मागे जात असताना पाहायला मिळाला. एक वाईट बरोबर धावसंख्या जी 6 वर खुंटली होती, अडकली होती, ती आता पुढे सरकली, जाऊन पोचली 7 वर. 2 चेंडू या ओव्हरमधले अजूनही शिल्लक आहेत. उर्वरित 2 बॉलमध्ये चांगल्या पद्धतीचा प्रयत्न, चांगल्या पद्धतीचा खेळ, चांगल्या पद्धतीची फटकेबाजी जी प्रेक्षकांना अपेक्षित आहे, जी संघ सहकार्यांना अपेक्षित आहे, ती करण्याचा प्रयत्न. इथे ऑन साईडला फटका तर सजवलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट घेतलाय, त्यामुळे तिथनं जोपर्यंत बॉलला रिटर्न केलं 1 धावेवर समाधान मानावं लागेल. इथे युनायटेड पॅन्थरला धीरेन चॅलेंजरच्या विरोधामध्ये धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 8 वर एकंदर 5 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरचा शिल्लक आहे. बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना फलंदाज धीरज आपल्या डावाचा पहिला बॉल खेळतोय आणि वैयक्तिक डावाचा पहिला बॉल त्यानं मिड विकेटच्या डोक्यावरनं फेकून दिलाय, सीमा रेषा पार, षटकार. पॅन्थर्स आले पुन्हा, हो आता माग हटायचं नाही, लढायचं हाय, जिंकायचं UPL गावचं, काही दिशा नव गजणार हाय आमचे उमेलमन युनायटेड पॅन्थर्सचा. आवाज कोणाचा, उमेलमन गावाचा दरारा घेऊन आला, पॅन्थर्स आले पुन्हा, पॅन्थर्स आले पुन्हा. धन्यवाद. पहिल्या ओव्हरचा खेळ 2 विकेट जरी आल्या असल्या तरी धावा ज्या बनवायच्या आहेत त्या धावा दाफलकावर लागण्यामध्ये निश्चित यश आलंय युनायटेड पॅन्थर्सला. 2 विकेटच्या पतनानंतर 14 धावा या पहिल्या ओव्हरचा खेळ, समाप्ती एखेरीस दाफलकावर आपण पाहतोय. अमित आलाय ओव्हर नंबर 2 करता, त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रचारण केलं गेलंय, त्याच्या खांद्यावर विश्वास दर्शवला गेलाय. बघूया आपल्या खांद्यावर पडलेला हा विश्वास किती सार्थ ठरवेल, कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न काय इथे मैदानाच्या आतनं केला जाईल. फलंदाजांना शांत ठेवणं एक महत्त्वाचं काम त्याच्या खांद्यावर सुपूर्द केलं गेलंय आणि ते काम तो कशा पद्धतीनं पूर्ण करतोय त्याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. उमेळमान प्रीमियर लीग या स्पर्धेला आपण एन्जॉय करतोय. सर्वच उमेळमानकर या
स्पर्धेची वर्षभर आतुरतेने वाट पाहतात आणि ती स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. साई साई ग्रुप यांच्या माध्यमातून या ग्रुपची जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे, कारण सामाजिक क्षेत्रामध्ये अगदी चांगलं काम करणारा ग्रुप म्हणजे साई साई ग्रुप. गुढीपाडवा आहे आज, शिर्डीच्या दिशेनं खूप साऱ्या पदयात्रा त्याही आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. अमित गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 2 करता वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक आहे. चांगला बॉल, गुडलेन स्पॉटचा परिसर, कट टू कट लाईन अगदी चांगली होती. फलंदाजाला शांत करण्याचा एकच मनसुबा डोक्यामध्ये होता, विकेट मिळवावी असं कुठेही डोक्यामध्ये आणलं नाही. निर्धाव चेंडू टाकावे, सुरुवात चांगल्या पद्धतीने करावी, लो टोटलचं षटक संपवण्याची जबाबदारी आहे आणि अगदी योग्य निर्णय घेतला की कमीत कमी धावसंख्येचं षटक पूर्ण करायचं आहे, तर मग या लाईननं गोलंदाजी करणं ते योग्य आहे. आणि अगदी ती लाईन इथे आत्मसात करत असताना यावेळेस मात्र स्लॉटमध्ये होता, मग तो पार्किंग प्लॉट मध्ये का जाऊ नये, स्लॉट मधल्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये फेकून दिलाय, सीमा रेषा पार षटकार. आवाज कोणाचा उमल मंडवाचा दरारा घेऊन आला, बॅटर्स आले पुन्हा, बॅटर्स आले पुन्हा. सामने जिंकूया, शानही वाढूया, एका मुखानं हो बोल. अगदी षटकाराची भाषा मैदानाच्या आतनं बोलली जातीये. सिंगल डबल पेक्षा षटकारांची संख्या या डावामध्ये आतापर्यंत जास्त आहे आणि त्याचंच कारण धावसंख्या जर आपण पाहिली तर 20. वाचण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये मिळाली विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर इथे बॉलला डिलिव्हर केलं होतं, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा आणि इथे मिळते सफलता. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट नंबर 3, तिसरा झटका अंकितच्या स्वरूपाने लागलाय. फलंदाज अंकित तंबूच्या आसराला परत. मसा जिंकू हर एक आव्हान, मनाशी निश्चय बांधलाय, मनाशी निश्चय बांधलाय. कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर राहिलाय, कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर राहिलाय, कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर राहिलाय, कल्पेश दादाचा संघ. सातत्यानं जाणाऱ्या या विकेट्स तुम्हाला परवडणाऱ्या नाही आहेत, कारण या सातत्यानं जाणाऱ्या विकेट्सनं तुमच्याकरता अडचणी निर्माण होऊ शकतात जेव्हा स्लॉग ओव्हर त्या प्रगतीपथावर येतील. 3 विकेट गेल्यात आतापर्यंत. एक महत्त्वाचा खेळाडू धीरज मैदानामध्ये येते, एक जमेची बाब युनायटेड पॅन्थर्स करता जरूर आहे. नवीन बॅटर आकाश मैदानामध्ये आला. लाईन नंबर 5, 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याकरता तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फुलटॉस होता ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे, जे डिस्टन्स क्लिअर करायचं होतं ते करणं शक्य झालं नाही. एक दर्जेदार झेल, फलंदाजाचा संपवला खेळ, विकेटचं पतन, खेळाडू बाद. 11 खेळाडूंची ताकद रे दाखवून देऊ आम्ही मैदानात रे, देऊन एकमेकांची साथ जिंकून UPL गाजवू रे. नगरीचं नाव घेऊन मैदानात पाय आम्ही ठेवलाय, आयमा खेळण्याची सपूर करू सपान, विचार पक्का केलाय, विचार पक्का केलाय. कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर राहिलाय, कल्पेश दादाचा संघ धीरे. नवीन घराच्या प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. साई साई ग्रुपच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं गेलंय आणि काय हे पारितोषिक नावामध्ये करण्यामध्ये यश येत आहे ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायचं आहे. वैष्णवी सिस्टम्स यांच्याकडनं ही पारितोषिक आहे. 1000 रुपये प्रत्येक षटकाराकरता 1000. विकेटची हॅट्रिक वर आहे गोलंदाज आणि हॅट्रिक पूर्ण केली तर ओमकार टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून 1000 रुपये, तर कल्पेश भाऊ त्यांच्या माध्यमातून ही 1000 रुपये दिले जातील जे संघ मालक आहेत. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला गेलाय, स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. बघा मी सुरुवातीला म्हटलं ना की अतिरिक्त विकेट्स जर इथनं गेल्या तर मग प्रेशर क्रिएट होईल आणि त्या प्रेशरमध्ये चुका होण्याची शक्यता आहे. अंतिम
च्या षटकांमध्ये रन्स येणं ते थांबू शकतं. आणि इथे जर आपण पाहिलं या ओव्हरचे 5 बॉल झाले, 7 धावा आल्यात, मात्र 2 विकेट्स याही ओव्हरमध्ये आल्यात. महत्वाचा बॅटर जो स्ट्रायकर एंडकडे आहे धीरज, एक षटकार त्यानं जरूर खेचला आतापर्यंत. एक बॉल फेस करत असताना त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अमित. चांगला बॉल तिथे बॅकलिपला खाली केलं. एक सिंगल मिळवण्याच्या उद्दिष्टानं चेंडूला खेळलं. एक सिंगल च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते ती एकंदर 22. 2 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 2 ओव्हर नंतर 22 लागल्यात. येणारी 3 षटकं इथनं शिल्लक आहेत. बघूया 3 षटकांमध्ये खेळ कशा पद्धतीने होईल. त्याआधी मैदानामध्ये जोपर्यंत पाणी जात आहे आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. ऐकूया डीजेला. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. आम्ही उमेदवार तर आम्ही क्रिकेट हौशिया मग क्रिकेटचा अभिमान. आम्ही उमेदवार तर आम्ही क्रिकेट हौशिया मग क्रिकेटचा अभिमान. आम्ही UPL खेळणार हाव. आम्ही UPL खेळणार हाव. आम्ही UPL खेळणार हाव. तिसरं षटक प्रकारे भटावर येत आहे. तिसऱ्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं साईराज याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. जबाबदारी आहे, त्या जबाबदारीला त्याला पूर्ण करावं लागेल. चांगला खेळ मैदानाच्या आतनं दाखवत असताना विकेट्स मिळवण्याचा प्रयत्न त्याला मैदानातनं करावा लागेल, कारण या आधीच्या दोन्ही गोलंदाजांनी 2-2 विकेट्स मिळवल्यात आणि एक प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय. तेच प्रेशर आणखी द्विगुणित मैदानाच्या आतनं केलं जाईल का ते आपण पाहणार आहोत. 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत सध्या, धीरज आणि नवीन. नंबर 6 वर नवीन बॅटिंग करण्याकरता आलाय, तर ओपन करण्याकरता मैदानामध्ये धीरज याला आपण पाहिलं. खूप सारा प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहे. या सर्व प्रेक्षक वर्गाचं साई ग्रुपच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व उमेळमान वासियांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. साईराज आपल्या षटकातील पहिला बॉल. इथे मात्र फटका फसलाय. मॅच मधला सर्वात महत्वाचा कॅच आणि तो पहिल्या नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कंप्लीट झालाय. माघारी परतावं लागेल धीरजला. मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागलाय. मात्र तिथे पंच काय म्हणतायत, पंचांनी सर्वांनाच इथे आश्चर्यचकित केलंय. सर्वच विचार करायला भाग पडलेत. पंचांचा जो काही 3 लेगला 3 नो बॉल पंचांनी इट्स अ नो बॉल. फिल्डिंग ची जी चूक आहे, मला वाटते ऑन साइडला 6 खेळाडू होते. 5-4 असं टेनिस बॉल क्रिकेटचं समीकरण आहे आणि तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये चुका केली ते चुकीचं भुगतान. इथे फ्री हिटचा बॉल. धावसंख्येमध्ये वाढ होती. महत्वाची विकेट मिळवण्याची संधी निर्माण झाली होती. फिल्डिंग चेंज करू शकतो, एक खेळाडू चेंज करू शकतो, कारण फिल्डिंगचा हा नो आहे. त्यामुळे एक खेळाडू तुम्हाला चेंज करावा लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये जी चूक झाली होती तिचा बाकीचे खेळाडू त्याच जागेवर असतील, तो एक खेळाडू चेंज करण्याची मुभा आहे. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र बॉल वरचा फटका पुन्हा एकदा फसलाय. फ्री हिटचा चेंडू होता. एक सिंगल तिथे दाफलकावर जोडली गेली. कॉलिंग मध्ये गडबड होती तिथे. क्षेत्ररक्षकाने केलेला थ्रो तिथे फलंदाजाला असं वाटतंय दुखापतग्रस्त करतोय.
एक रन तिथे कंप्लीट झाली आहे. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 24 या आकड्यावर. 50-50 ही ओव्हर आहे, चॅलेंजिंग ओव्हर असं म्हणू शकतो तिला आपण. आणि जर तुम्ही या ओव्हरमध्ये 14 धावा बनवल्या तर 7 एक्स्ट्रा तुम्हाला तिथे मिळतात. मात्र 14पेक्षा कमी जर बनवल्या तर मग तुमच्या रन मायनस ही केल्या जातात. पुढचा बॉल, एक चांगला चेंडू फ्रिंगर रोल केले होते, कट करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या बोटांची जादू तिथे फलंदाजाला दाखवायची होती आणि यश मिळालं त्यामध्ये. टप्पा खाल्यानंतर कट झाला बॉल, आतल्या बाजूने वळण घेत असताना फलंदाजाला गुंगारा देत विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 24 वर स्थिर आहे. सिंगल मिळती आहे. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये ज्या पद्धतीची बॅटिंग असायला हवी ती बॅटिंग तेवढ्या योग्यतेची मैदानात पाहायला मिळत नाही, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 धावा आल्यात. पुढचा बॉल, यावेळेस मात्र तगडा प्रहार, बॉल जाईल सीमा रेषा पार. इट्स अ रियल आउट ऑफ द पार्क. षटकार 6. आले पुन्हा हो, आता माग हटायचं नाही, लढायचं हाय, जिंकायचा UPL गावचा. काही दिशा नव गजणार आहे आमचे उमेलमन युनायटेड पॅन्थर्सचा. आवाज कोणाचा उमेलमन. थँक्यू टीचर. सध्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 31 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात. 5 धावा आपलं जे टार्गेट आहे ते पूर्ण करण्याकरता हव्यात आणि या दरम्यान अगदी दमदार फटका आणि जे टार्गेट अचीव करायचं आहे ते टार्गेट इथे अचीव केलंय असं म्हणायला हरकत नाही. या षटकारानं धावसंख्या झपाट्यानं वाढतीये. 37 धावा धावफलकावर. 15 धावा आल्यात. किती धावा आणखी येतील शेवटच्या बॉलवर आणि किती वाढतील याकडे निश्चित लक्ष राहील. शेवटचा बॉल या ओव्हरचा शिल्लक आहे. काय त्यावर एक मोठा फटका खेळून 9वा मिळवण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस मात्र फटका तिथे हवेमध्ये आहे. एक सिंगल जरूर मिळाले. डबल करता प्रयत्न आहे आणि नाही आहे, तिथे रोखलं गेलं. एकच रन घेतली. इथे 16 धावा आल्यात आणि 8 + टोटल 24 या धावसंख्येचं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 46-46. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 46 आहे. 15च्या वरची सरासरी सध्या धावफलकावर 15.33 या सरासरीनं रन्स आपल्याला जोडताना पाहायला मिळत आहेत. आत्तापर्यंत आमचे स्कोरर आम्हाला दर्शवतील किती ओव्हर ज्या सक्सेस राहिल्यात. 2 या आधी होती, ही तिसरी आहे. तिसरी ओव्हर जी सक्सेसफुल राहिली या स्पर्धेमध्ये आणि केली कोणी तर धीरजनं. दुसऱ्यांदा धीरजनं हा कारनामा युनायटेडनं दुसऱ्यांदा कारनामा केला युनायटेड पॅन्थर्सनं. आणि देवेंद्र स्मृती या संघाने एकदा जे टार्गेट दिलं होतं ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला आहे. युनायटेड पॅन्थर्स इथे सुपरस्टार राहिला या 50-50 ओव्हरचा असं म्हणायला हरकत नाही. नवीन गोलंदाज करिश. धावसंख्या 46. 46 ऑन बोर्ड. दमदार बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. अप्रतिम लाजवाब इनिंग इथे पेशकश करत असताना आपल्या ताकदीचा वापर कसा करावा ते मैदानात दाखवत असताना आपल्या मनगटाचा खूप छान वापर केलाय धीरजनं बॅटिंग करत असताना. इथे धीरजनं आणखी एक तगडा प्रहार खेचलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. UPL ब्रँडेड 6 षटकार. आवाज कोणाचा उमेलमन गावाचा दरारा घेऊन आला. पॅन्थर्स आले पुन्हा, पॅन्थर्स आले पुन्हा. सामने जिंकूया, शानही वाढूया, एका मुखानं हो बोला. पॅन्थर्स आले पुन्हा, पॅन्थर्स आले पुन्हा.
पहिल्याच बॉलवर इथे षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 50 + 52 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्यात. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवायचा होता, तेवढ्याच प्रॉपर तो हेलिकॉप्टर उडवता आला आणि एक सिंगल तिथे धाफलकावर जोडली गेली. आणि इथे जर आपण पाहिलं तर 2 रन त्या घेतल्या गेल्यात. धीरजला बाद करण्याचा नाद होता आणि इथे या स्पर्धेतल्या पहिल्या 100 धावा कंप्लीट केल्यात धीरजनं. एकदा जोरदार टाळ्या धीरज करता. 100 रन्स या स्पर्धेतलं त्यानं कंप्लीट केल्यात. अप्रतिम खेळ त्यानं दाखवलाय. 45 चेंडूंना फेस करत असताना हे 100 रन्स त्यानं या स्पर्धेमध्ये जोडल्यात. वेल्डन धीरज. गतवर्षीचा मालिकावीर राहिला होता खेळाडू आणि यावर्षी ही अगदी त्या दिशेनं वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय सध्या मैदानातनं. यावेळेस आणखी एकदा धीरजनं बॉलला फेकून दिलंय प्रांगणाबाहेर, दूर सीमारेषा पार. षटकार. माग हटायचं नाही, लढायचं आहे, जिंकायचं UPL गावचं. काही दिशा नव गजणार आहे आमचे उमेलमन युनायटेड पॅन्थरचा. आवाज कोणाचा उमेलमन गावाचा दरारा घेऊन आला. पॅन्थर्स आले पुन्हा, पॅन्थर्स आले पुन्हा. थँक्यू डीजे कडनं. पॅन्थर्स आले पुन्हा हे गाणं लावलं जात आहे. ते नुसते आले नाहीत, अगदी दिमाखात आलेत. कारण ज्या पद्धतीनं खेळ त्यांनी साकारला आतापर्यंत 60 धावा या धाफलकावर आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो अजूनही शिल्लक आहे. बघूया येणाऱ्या 3 बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी केली जाईल. येणाऱ्या 3 बॉलवर कशा पद्धतीने खेळ मैदानाच्या आतनं साकारला जाईल. उन्हाचा तडाखा आहे त्यामुळे घामाच्या धारा त्या पाहायला मिळतात आणि थोडंसं लक्ष विचलित होतं. त्यामुळे तो निर्णय घेतला होता धीरजनं. फुलटॉस त्याचा तर तो वेट करतोय. बलदंड देहे यष्टी आणि अगदी अपार ताकद. 9+6 टोटल 7 याला म्हणतात गरिबी में आटा गिला. अगदी हा षटकार आणि त्यावर 7 धावा. या 7 न धावसंख्या वेगानं वाढताना 67 रन्स. फ्री हिटची संधी दिली गेली आहे. येणाऱ्या बॉलवर बघूया ती फ्री हिटची संधी कशा पद्धतीनं त्या संधीचं सोनं केलं जाईल, कशा पद्धतीनं मैदानात आक्रमकता दाखवली जाईल. प्रत्येक प्रेक्षकाची नजर आता सध्या मैदानामध्ये आहे. त्याचं कारण सध्या धीरज अगदी लाजवाब इनिंग मैदानाच्या आतनं पेशकश करतोय. काबिले तारीफ इनिंग पेशकश करत असताना तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. जेवढं मोठं नाव लौकिक आहे. तुम्ही जेव्हा गतवर्षीचे सिरीज राहता तेव्हा तुमच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा ठेवल्या जातात आणि त्या अपेक्षांची पूर्तता सध्या धीरज मैदानाच्या आतनं करत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल फुलटॉस होता. एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. डबल करता इथे कॉलिंग आहे आणि बघा धावांची भूक याला म्हणतात. 1-2 मध्ये इथे कन्वर्ट केलंय आणि या 2च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 69. एकूण 70 धावा या धाफलकावर लागल्या गेल्यात. हायेस्ट या स्पर्धेचा 114चा आहे. याच टीमचा आहे युनायटेड पॅन्थर्स आणि सध्या अगदी योग्यतेनं त्या आपल्या सेकंड हायेस्ट टोटलकडे जात आहेत असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा आहे. जमिनी लगत चाललाय चेंडू. जोपर्यंत उचलला गेला काऊ कॉर्नरच्या जवळपास 1 रन तिथे धाफलकावर जोडली जाईल. डबल करता इथे प्रयत्न आणि त्यामध्ये केली जाईल विकेट सॅक्रिफाईस. 1 रन ला तिथे कंप्लीट केलं जाईल. 1च्या मदतीनं धावसंख्या 70. हॅलो, गावातील उमेरमान बरामपूर गावातील सर्व महिलांना विनंती असेल की लकी ड्रॉचा कुपन वाटण्याचा काही अवधी शिल्लक आहे तरी लकी कुपन घेऊन जायचं आहे
आणि त्याचबरोबर आपणाला एक आकर्षक अशी भेटवस्तू सुद्धा मिळणार आहे. तर या संधीचा लाभ घ्यायचा आहे तरी लवकरात लवकर येऊन कुपन कलेक्ट करायचं आहे. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि या 5 चेंडू नंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 70 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल या ओव्हरचा अजूनही शिल्लक आहे. धीरज मैदानाच्या आतमध्ये आक्रमकतेने बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि ती आक्रमकता प्रत्येक प्रेक्षकाला हवीशी वाटते. कारण कोण जिंकतंय कोण हरतंय त्यापेक्षा खेळ कसा होतोय ते प्रेक्षकांकरता महत्त्वाचं असताना सध्या धीरज खूप चांगला खेळतोय. तो आणखी खेळत राहावा असंच प्रेक्षकांना वाटतंय आणि एक सिंगलनं इथे स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मनसुबा आहे आणि ही स्ट्राईक तो स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न त्यानं सक्सेसफुल ठरवला. 1 रन शेवटच्या बॉलवर घेतली आहे. 1च्या मदतीनं धावसंख्या वाढत असताना 71 रन्स 4 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस. खूप सारे आक्रमकता मैदानातनं आपण 4 ओव्हरमध्ये पाहिली आहे. 5वं षटक कुणाच्या हातामध्ये द्यावं याकरता थोडंसं डिस्कशन आहे. तद्वर आपण संधी देऊ डीजेला. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. एमफीड बीचचे मालक सौ भक्ती चिराग पाटील यांनी आपल्या स्टेजवर उपस्थिती दर्शवायची आहे. परिंता किंगचे दिगंबर नारायण पाटील यांनी सुद्धा आपल्या स्टेजवर यायचं आहे. त्यांचा सत्कार समारंभ बाकी आहे तो आम्ही करून घेत आहोत. धीरेन चॅलेंजरचे कल्पेश सदानंद पाटील यांनी सुद्धा आपल्या मंचावर यायचं आहे. पहिला बॉल डावेस्टेवर राहिला. इथे भरकटलेल्या दिशेनं आपल्या गोलंदाजीची सुरुवात केली आहे. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना, दिशा से भटके तो फिर मिलेंगे फटके. आणि सध्या धीरज त्याच ॲग्रेसिव्ह मूडमध्ये आहे. इथे तुम्ही हलकंही दिशेपासून भरकटलात तर मग तुमच्या विरोधामध्ये आक्रमण ते फिक्स आहे. फुलटॉस दूर सीमा रेषेपारनं या बॉलला घेऊन या. वैयक्तिक 50 धावा इथे कंप्लीट करत असताना आउटस्टँडिंग इनिंग पेशकश करत असताना फलंदाज धीरज एकदा जोरदार टाळ्या या खेळाडू करता लाजवाब आउटस्टँडिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतनं दिलाय. कवर चाललास हे मावरा घे ताजा ताजा बर्फांचा नाही. हॅलो. सिद्धेश मोटार ट्रेनिंग स्कूलचे तसेच शुभजलचे मालक शशिकांत आत्माराम पाटील यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. तसेच आता काय म्हणावं, लाजवाब, काबिल तारीफ, आउटस्टँडिंग, दर्जेदार. जी काही आभूषणं आहेत ती कमी पडतील एवढा अप्रतिम फटका मैदानाच्या आतनं प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. रिप्लेच्या माध्यमातून हा स्ट्रोक जरूर पुन्हा एकदा पाहायला आवडेल. बघा तुम्हाला दाखवलं जात आहे अगदी हट्टा कट्टा सूर्यकुमार यादव मैदानाच्या आतनं तुम्ही पाहिलाय. हा फटका खेळताना अगदी तसंच वाटतंय. बलदंड देहयष्टीचा सूर्यकुमार यादव अगदी त्याच्याच स्टाईलनं हा दमदार स्ट्रोक त्यानं मैदानाच्या आतनं खेचलाय. षटकार. साई लीला वॉटर सप्लायचे मालक विक्रांत घरत यांनी सुद्धा यायचं आहे. विक्रांत घरत जर मैदानात असतील त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. सिद्धेश शशिकांत पाटील सुद्धा असतील त्यांनी सुद्धा यायचं आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा उडवलाय उंच हवेतनं. गोलंदाजी बरोबर खेळ नाही खेळवाड सुरू आहे. प्रत्येक गोलंदाजाची जमके पिटाई ती सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. असं वाटतंय की धीरज हा एक पोलीस अधिकारी आहे आणि त्याच्या ताब्यात सराईत गुन्हेगार सापडलेत. त्यांना दिली जाणारी ही 3rd डिग्री मैदानातनं तुम्ही पाहताय.
जबरदस्त बॅटिंग, लाजवाब बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं तो साकारतोय. स्वतःचा रेकॉर्ड त्यानं ब्रेक केलाय. 2024 साली 49 चेंडूत 133 बनवल्या होता आणि 2025 साली त्यानं 135 बनवल्यात. म्हणजे स्वतःचाच या स्पर्धेतला रेकॉर्ड त्यानं ब्रेक केलाय. लाजवाब जबरदस्त फलंदाजी इथे आपल्याला त्याच्या वतीनं पाहायला मिळाली. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडू करता. ज्या पद्धतीनं तो गरजला बरसला प्रेक्षकांचं मनोरंजन केलं ते खूप महत्वाचं होतं. शशिकांत आत्माराम पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालंय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे फलंदाजाला योग्य तऱ्हेने खेळणं शक्य झाले नाही. त्यावर एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न असफल राहिला. इथे विकेट आली आहे. माघारी यावं लागतं बॅटरला. रनआउटच्या स्वरूपाने इथे विकेट येते. खेळाडू बाद. हॅलो, तुमचा 12वा खेळाडू इकडे ठेवत जा. प्लेयर मध्ये आम्ही 17 प्लेयर दिलेले आहेत, तर 12वा खेळाडू एक आमच्या मंचावर तरी बसवला तर चालेल. जागा खुर्च्या भरपूर आहेत, कारण नावं इकडे तुमची सांगत जा. अक्षय गोरड इथे बाद झालाय आणि नवीन बॅटर अभिषेक उपाध्याय जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता जातोय. या डावाचे जर आपण पाहिले तर इथनं अंतिमचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 5वं षटक एक बलाढ्य टोटल धाफलकावर उभी राहिली आहे. धाफलक जर आपण पाहिलं तर 91 धावा या धाफलकावर आहेत. या दरम्यान आणखी एक विकेटची संधी होती, मात्र ती संधी तिथे दवडली गेली. 2 रन तिथे इझिली पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 93 धावा आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदर 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि 5 चेंडू नंतर 93 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. धावातील शेवटचा बॉल आणि असं म्हणू शकतो केला इशारा जाता जाता एक बलाढ्य टोटल आम्ही धावफलकावर लावून चाललोय. या बलाढ्य टोटलचा पाठलाग आता तुम्हाला करायचा आहे. धावफलकावर विजयाकरता धावसंख्या जोडायची आहे. 97 झाल्यात. 98 रन्स रिक्वायर्ड टू विन. हॅलो, पुढचा टॉस होईल तो परिंता वर्सेस रियांशी. दोन्ही संघनायकाने त्वरित यायचं आहे. परिंता किंग्स वर्सेस रियांशी 11. दोन्ही संघनायकाने यायचं आहे. परिंता किंग्स लवकरात लवकर यायचंय. परिंता किंग्स समीर. विशाल परिवार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज धीरजच्या त्या आउटस्टँडिंग इनिंग करता येते. बांदास मोनिश पाटील आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. मोनिश पाटील, बांदास पाटील आणि वैभव पाटील आमचे मान्यवर असतील या टॉस साठी. दोन्ही संघनायक आलेले आहेत. मोनिश कुठे आहेत? तुम्ही या ना. UPL 2025 ची दुसरी सेमीफायनल रियांशी 11
आणि परिंता किंग्स या दोन्ही संघामध्ये होणार आहे. तरी रियांशी 11 संघाचे कप कर्णधार सचिन पाटील आणि परिंता किंग्सचे कर्णधार समीर पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि परिंता किंग्स अच्छा ओनर परिंता किंग्सच्या ओनर परी ह्या सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर नाणेफेकीसाठी आमच्या मंडळाचे सिनियर से ज्येष्ठ सभासद अरे राहुल भाई आहे नाणेफेक करने के लिए. राहुल नाणेफेक करतात. कोणाचा कॉल आहे? रियांशीचा कॉल असेल. साई परिंता किंग्स नाणेफेक जिंकलेलं आहे. गणेश म्हात्रे आपल्याला मुख्य मंचावर यायचे. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो की तुम्ही मुख्य मंचावर बसायचं आहे. गणेश म्हात्रे तुम्ही नाणेफेक जिंकले आहे तुमचा काय निर्णय असेल? मी प्रथमतः बॉलिंग घेण्याचा स्वीकार केलाय. 5 षटकांचा सामना आहे. तुम्ही प्रथम गोलंदाजी करताना समोरच्या संघाला किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? तेव्हाशी आम्ही चेसिंग करत होतो तर आम्हाला 66चा टार्गेट दिला होता तर तो तडा आम्हाला झाला नाही म्हणून आम्ही समोरच्या टीमला कमीत 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. या UPL 2025 मध्ये तुमचा जो टीमचा परफॉर्मन्स आहे तर तुम्हाला काय वाटते तुमच्या टीम मध्ये या काल आणि आज जे सामने झाले त्याच्यामध्ये कोण उत्कृष्ट असा म्हणजे परफॉर्मन्स करतोय कालपासून? सर्वांचा परफॉर्मन्स चांगला चाललाय. बॉलिंग पण चांगली चालली, बॅटिंग पण चांगली चालली, पण तोच परफॉर्मन्स आता सेमीफायनलला आम्ही देऊ आणि 100% देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच लीग मॅच तुम्ही जिंकलेत आणि आता सेमीफायनल म्हणजे सेमीफायनलमध्ये तुम्ही जिंकलात तर तुम्ही फायनलमध्ये प्रवेश कराल. नाही तर सेमीफायनलमध्ये समजा तुमचा काय 19-20 झाला तुम्हाला 3 किंवा 4 नंबरची ट्रॉफी भेटेल. म्हणजे तुम्ही निश्चितच 1 नंबरची ट्रॉफी पटकवण्याचा प्रयत्न कराल हा सामना जिंकून. धन्यवाद. सचिन तुम्ही नाणेफेक जिंकलेत आणि तुम्हाला प्रथम फलंदाजी दिली आहे ती परिंता किंग्स संघाने. तर तुमचं 5 षटकांच्या षटकामध्ये तुम्ही किती धावा जमवायचा तुमचं मानस असेल? पाहता हवेचा वेग पण खूपच आहे त्या निमित्ताने 70-75च्या वरच आम्हाला स्कोअर मारावा लागेल. अच्छा धन्यवाद सचिन. आणि तुम्हाला कालपासून तुम्ही इकडे गेम करताय आणि कालपासून तुमचे प्लेयर सुद्धा परफॉर्मन्स करताय तर तुम्हाला या स्पर्धेबद्दल काय वाटतं की UPL स्पर्धा दरवर्षी जी ठेवतो आम्ही तर UPL ची स्पर्धा दरवर्षी व्हावी असं तुम्हाला वाटतंय? नक्की कारण तुम्ही जो प्लॅटफॉर्म दिलेला आहे तो नवोदित खेळाडूसाठी आहे आणि आम्ही बघत आहोत कोणकोणते खेळाडू जे आम्ही बघितले नव्हते ते आम्हाला आता पाहायला मिळत आहे. धन्यवाद सचिन. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट आणि ओनर तुम्हाला सुद्धा ऑल दी बेस्ट. थँक्यू. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. युगांत घरत आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर आपल्याला मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं. इथे पहिलाच बॉल धक्का लागलाय, विकेट मिळाली आहे. खेळाडू बाद. व्हेरी फर्स्ट बॉलवर इथे पहिली विकेट मिळाली आहे. माघारी परतावं लागलंय. फलंदाज शनिपाल यांना माघारी जावं लागलंय. नवीन फलंदाज दिप्तेश मैदानामध्ये आलाय. गणेश म्हात्रे गणे आपण लगेचच मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. प्रकाश म्हात्रे आपल्याला आपल्या जागेवर पोहोचायचं आहे आणि युगांत घरात आपल्यालाही विनंती आपण मंचावर यायचं आहे. मॅचला इथे पुण्याची एकदा सुरुवात झाली आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. ऑन साईडला एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. दुसऱ्या रन करता इथे प्रयत्न आणि सुखरूप 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 2 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ झाला. आक्रमकता मैदानात दाखवावी लागेल जर ही मॅच धीरेन चॅलेंजरला इथनं जिंकायची आहे. धीरेन चॅलेंजरला या मॅचमध्ये जिंकण्याकरता विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करावी लागेल. दुसरा पर्याय नाही आहे. जर विस्फोटक त्यांना बॅटिंग करणं त्यांना शक्य झालं नाही तर मग प्रवास तो शांत होईल. फायनलमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंग होईल.
त्यामुळे इथे प्रयत्न हाच असायला हवा की विजयाचं उद्दिष्ट साजरं करायचं आहे, असाही मागे जायचं आहे. तर मग इथे बेखौफ बेधडक आणि बेछूट जी फलंदाजी असते ना, ती फटकेबाजी तुम्हाला मैदानाच्या आतनं साकारावी लागेल. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून, कारण टप्पा खाल्यानंतर जास्त बाहेर निघतोय. वाईट बरोबर धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पुसते ती एकंदर 4 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 3 चेंडू नंतर 4 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र लाजवाब, जैसे को तैसा मिला तो बडा मजा आया असं म्हटलं जातं नाही. जशाच तसं चोख प्रत्युत्तर, ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से. सिक्सर 6. धावसंख्या 4 चेंडूचा खेळ समाप्ती. एखेरीस आपण जर पाहिलं तर 10 धावा दाफलकावर आहेत. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळते, चांगला स्ट्रोक इथे आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. धावसंख्या वेगाने वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न तसाच सुरू ठेवावा लागेल. प्रेक्षकांनाही तेच मैदानाच्या आतनं पाहायचंय. यावेळेचा बॉल अतिरिक्त बाहेर पडला, वाईटचा इशारा इथे आपल्याला पाहायला मिळते. धावफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना 11-1 अशी स्थिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये. एक बलाढ्य लक्ष तुम्हाला विजयाकरता 98चं लक्ष आहे, म्हणजे जवळपास 20 रन प्रत्येक ओव्हर तुम्हाला जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि 20च्या जवळपास पोहोचायचं. तर मग एका दुसऱ्या षटकारांना थांबून चालणार नाही. किमान 8 ते 9 षटकार या डावामध्ये खेळण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. अष्टमवर पडला, सरळ राहिला, मात्र वाईटचा इशारा बद्दाच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या 1 या आकड्यानं वाढती आणि एकेरीनं वाढत असताना धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचते एकंदर 12वर. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो, श्री बाळा पाटील सर इथे उपस्थित होत आहेत. वैतरणा आगरी समाजाचा एक तरुण कला दिग्दर्शक म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. छावा हा सर्वांच्या पसंतीचा चित्रपट, ते छावा चित्रपटाचं कला दिग्दर्शन ज्यांनी केलं ते बाळा पाटील सर इथे या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत उपस्थित होत आहेत. सन्माननीय बाळा पाटील सर, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि इथे एक महत्त्वाची विकेट ती मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि त्यानंतरचा जल्लोष तो पाहण्यालायक आहे. विकेट आल्यानंतर एक मोठा जल्लोष मैदानाच्या आतनं साजरा केला गेलाय. फलंदाज बाद. महत्वाची विकेट पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जर आपण पाहिली तर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 12 रन्स या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवान प्रीमियर लीग या स्पर्धेला आपण एन्जॉय करतोय. बाळा पाटील सर इथे आपल्यासोबत उपस्थित होत आहेत. छावा सिनेमा
जो प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करून बसलाय असा हा सिनेमा आणि त्या चित्रपटाचं कला दिग्दर्शन ज्यांनी केलं ते बाळा पाटील सर इथे उपस्थित आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत असताना इथे जर आपण पाहिलं तर आणखी एक विकेटची शक्यता आणि तिथे एक सहज सोपा झेल सुटतो. यालाच क्रिकेट म्हणतात ना की जो अशक्य वाटणारा झेल तुम्ही ड्राईव्ह करून पकडणं म्हणजे क्रिकेट आणि एक सहज सोपा झेल तो हातातनं सुटणं म्हणजे ही क्रिकेटच. क्रिकेटमध्ये हे होतं सातत्यानं. धावसंख्या इथे वाढतीये. धावसंख्या 2 पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या वाढून जाऊन पोचते येते. एकंदर 14 धावा या दाफलकावर आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका चांगला क्षेत्र खाली आहे. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्यावरनं दूर सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. उशीर जायला कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला गवट माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला गवट माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला. थँक्यू डीजी. 2 बॉलमध्ये 6 धावा या ओव्हरमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. येणारे पुढचे बॉल कशा पद्धतीचे असतील त्याकडे लक्ष राहील. या दरम्यान बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. मात्र तिथे तुम्ही 91-92 धावा दाफलकावर लावल्यात खरा. ते 91-92 धावा डिफेंड करण्याकरता विकेट त्या महत्वाच्या असतात. या पद्धतीनं संधी तुम्ही जर सातत्यानं देत राहाल तर मग ही मॅच केव्हा तुमच्या खिच्यात निघून जाईल ते कळणारी नाही. कारण क्रिकेटचा खेळ त्याला रंग बदलणारा खेळ म्हटलं जातं. शॅमिलियन सरडा त्यालाही लाजवेल. अगदी एवढ्या वेगानं रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ जो सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस ऑन साइडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं बॉल सीमा रेषा पार चौकार. एक युवा खेळाडू जिथे होता आणि टोपी सावरण्यात वेळ गेला. त्या टोपीला सावरण्यात चौकार त्याच्या हातात निघून गेलाय असं म्हणायला हरकत नाही. कारण बॉल हातात येण्याआधी त्याने टोपीला हात लावले होते ती पडू दिली नाही आणि टोपी नाही पडली मात्र बॉल निघून गेला सीमारेषा पार. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅक टू द बॉलर बॉडीला स्ट्रेच केलं होतं खूप चांगल्या पद्धतीनं. मात्र लॉंग ऑन चेंडूवर येतोय. जोपर्यंत फील्ड केलं जात आहे तिथे जर आपण पाहिलं तर दाफलकामध्ये वाढ होती. 24 रन्स ऑन बोर्ड. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 5 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर दाफलकावर सध्या 24 आहे. शेवटचा बॉल निखिलच्या या ओव्हर मधला तो प्रगतीपथावर येणं बाकी आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला आणखी एक तगडा प्रहार बिटवीन द गॅप. बॉल चाललाय सीमा रेषेचा वेध घेत सीमा रेषा पार. इट्स अ मॅक्सिमम षटकार 6. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर दाफलकावर 30 धावा 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत समाप्तीला आलाय आणि 2 ओव्हरमध्ये 30 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. 18 चेंडू आणि 68 धावा या विजयाकरता बनवायच्या आहेत. सोपं नाहीये मात्र अशक्यही नाहीये. विजय संपादित करायचा आहे तर मग पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 30. पहिला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला, ज्यावर एक सिंगल आली. बऱ्याच काळानंतर मैदानाच्या आतमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न तो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. धावसंख्या 31 आहे. यावेळेस मात्र फोर्स केलंय, लॉंग ऑनला क्लिअर केलंय, बॉलला फेकून दिलंय, सीमा रेषा पार, षटकार. मंदबाई शिकलेली नव्हती का, मंदबाई अडाणी होती का, मंदबाई शिकलेली नव्हती का, मंदबाई अडाणी होती का. पालघरचे कृष्णापासून तासगावचे नाक्यापर्यंत संगतीला माये येईन गैलू मंदा. पालघरचे कृष्णापासून तासगावचे नाक्यापर्यंत संगतीला माये येईन गैलू मंदा. मंदबाई शिकलेली नव्हती का, मंदबाई अडाणी होती का, मंदबाई शिकलेली नव्हती. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. ऑफटमवरनं हा बॉल टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. 38 धावा दाफलकावर. षटकार थांबता कामा नये. जर षटकार कंटिन्यू येत राहिले तर या मॅच मध्ये चित्र जे काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकतं. टीम धीरेन चॅलेंजर्सला इथनं अगदी त्या दिशेनं वाटचाल मैदानाच्या आतनं करत राहावं लागेल. यावेळेस मात्र हा बॉल पुढेच एकदा चाललाय सीमा रेषा पार. उत्तुंग गगनचुंबी आसमानी टोला, षटकार. लाजवाब बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. अप्रतिम फलंदाजीचा परफॉर्मन्स सध्या मैदानाच्या आतनं आपण पाहत आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर धावसंख्या 44. षटकार 2 आलेत या ओव्हर मध्ये. आणखी 2 जर आले तर मॅच 50-50 ओव्हर आहे आणि ज्यामध्ये 14 बनल्यात पहिल्या 3 बॉलवर. आणखी 3 बॉल मध्ये किती बनतील त्याच्यात डबल मिळतील. म्हणजे आणखी एखादा षटकार आला तर तो षटकार 9 धावसंख्येचा असेल. म्हणजे ISPL ची आठवण येऊ शकते. 9वा तिथे मिळायचा एक डिस्टन्स तुम्ही क्लिअर केल्यानंतर तसाच एखादा 9वा या मॅच मध्ये ही मिळू शकतो. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 50-50 ओव्हर मध्ये 14चं टार्गेट होतं ते तुम्ही पहिल्या 3 बॉल मध्येच कंप्लीट केलंय. त्यामुळे आता तुमच्याकडनं अपेक्षा वाढल्यात. दमदार बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला गेम थोडंसं स्पीडअप करा. आणखी 3 मॅचेस त्या बॅलन्स आहेत. हा बॉल ऑफ टर्मच्या अतिरिक्त बाहेर. वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते एकंदर 45 या आकड्यावर. लाजवाब बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. पुढचा बॉल. यावेळेचा फटका चांगला आहे. बॉल चाललाय तिथे सीमा रेषेच्या पार. इथे रन्स मिळतील 6. षटकार हा 9वा आहे. थँक्यू डीजे. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 20 आल्यात. म्हणजे या 50-50 ओव्हर मध्ये 30 रन जोडल्या गेल्यात. 21 आल्यात. एक एक्स्ट्रा वाईट आणखी पडला. 21 आल्यात. इथनं 2 बॉल मध्ये 3-4 जरी आल्या तरी खूप जास्त एक्स्ट्रा रन्स तुम्हाला इथनं जोडण्याचा प्रयत्न निश्चित करता येऊ शकतो. खूप काही समीकरणं बदलली आहेत या मॅच मधली. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॉलला पुढेच एकदा डाऊन द ग्राउंड क्षेत्रात फेकून दिलंय. सीमा रेषा पार. ओव्हर दी बॉलर हेड खेळलेला हा दमदार स्ट्रोक, षटकार. थँक्यू. आता चिंतातूर खेमा युनायटेडचा आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 27 रन्स आल्यात.
सलग 4 षटकार इथे आपल्याला पाहायला मिळालेत. इथे सलगचा 5वा तो काय आपल्याला पाहायला मिळेल. दीप्तेश 10 चेंडू आणि 40 वर बॅटिंग करतोय. फुलटॉस होता ऑन साइडला, चांगला फटका, क्षेत्र खाली आहे मात्र बॅकअप मिळेल. 1 रन तिथे कंप्लीट झाली. डबल करता प्रयत्न असेल आणि 2 सुरक्षिततेने इथे येतील. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. या 2च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचती येते एकंदर 59 आणि त्यामध्ये एक्स्ट्रा रन येतील. 29 आल्यात म्हणजे 14 रन इथनं एक्स्ट्रा मिळतील. या 14 एक्स्ट्राच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचतीये एकंदर 73 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. आता येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 12 आणि 12 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 25. डीजे थँक यू. बॅक टू क्रिकेट. 12 बॉल विजया करता 25 धावसंख्येची गरज. काय एकाच मॅच मध्ये 185च्या जवळपास धावा इथे प्रेक्षकांना पाहायला मिळतील. अगदी IPL मध्ये ज्या रन्स लागल्या गेल्या त्यांचाही रेकॉर्ड तुटू शकतो. कारण 10 ओव्हर मध्ये 185 लागतील. 185च्या धावा जवळपास धावा या मॅच मध्ये धावफलकावर लागण्याची दाट शक्यता आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 रन्स बनवायचे आहेत 25. 12 बॉल रिमेनिंग अँड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता मात्र प्रेक्षक खुश झालेत. जे त्यांना पाहायचं होतं, जे अनुभवायचं होतं, ज्या पद्धतीचं क्रिकेटच्या मॅचेस मैदानात होणं गरजेचं होतं त्या मॅचेस आता सेमीफायनल आणि फायनल मध्ये त्यांना मैदानाच्या आतनं पाहायला मिळत आहेत. यावेळेसचा हा बॉल तिथे वाईटचा इशारा. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. आता 24ची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 12 चेंडू आणि 24 धावा. पुढचा बॉल यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड क्षेत्र. पुन्हा एकदा त्याची निवड. कॅमेरामॅनच्या कक्षाला दिली गेलेली सलामी. बॉल सीमा रेषा पार. षटकार. आया मना बसवीला लावला धग्याला रे बाबा मना डुबवीला वाटोळा गेला. आया मना बसवीला लावला धग्याला रे बाबा मना डुबवीला वाटोळा गेला. या मॅच मध्ये एक गोष्ट बोलण्यासारखी आहे. प्रेक्षकांच्या खकेरीचा पुपुमो म्हणजे खर्च केलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला. जेवढे पैसे खर्च झालेत ना आज त्याचा पुरेपूर मोबदला मिळालाय. गोलंदाज गर्भगरीत झालाय. तो थोडासा प्रेशर मध्ये असल्यासारखी गोलंदाजी करताना पाहायला मिळाला होता. मात्र यावेळेस रनआउटची विकेट म्हणजे आत्महत्या ती मैदानाच्या आतनं केली आहे. विकेटचं बदन खेळाडू बाद. थँक्यू. निखिलचं हे 5वं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या सध्या धावफलकावर एकंदर लागली गेली आहे 80 धावा. इथनं विजया करता जर आपण पाहिलं तर बॉल शिल्लक आहेत 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये 18 धावसंख्येची गरज.
10 चेंडूचा खेळ आणि 18 धावसंख्येची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज यावेळेस मात्र समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात फटका चांगला. क्षेत्ररक्षक तिथे, क्षेत्ररक्षकांचं काही खरं नाही मॅच संपल्यानंतर, कारण आतापर्यंत मॅच जी काही चांगल्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते ना, त्याचं प्रमुख कारण म्हणजे या मॅचचं क्षेत्ररक्षण. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या जाऊन पोचते येते एकंदर 81 धावा. इथनं 17 धावा. 9 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे, कारण यानंतर तब्बल 3 मॅचेस बाकी आहेत आणि 3-20 झालेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. किनारे इथनं बॉल जर आपण पाहिलं तर शिल्लक आहेत 9. विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 17. 9 चेंडू आणि 17 धावा या मॅच मध्ये जिंकण्याकरता बनवायच्या आहेत आणि काय या 9 बॉल मधल्या 17 रन्स धावफलकावर जोडल्या जातील की त्यापासून वंचित ठेवलं जाईल. यावेळेस मात्र फटका पुण्याच्या एकदा खाली खेचला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 रन धावफलकावर जोडली जाईल. या ओव्हरमध्ये खूप किफायतदार गोलंदाजी झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण 1 षटकार खाल्ल्यानंतरही जर आपण पाहिलं तर तिथे रोख लावण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर बॉल शिल्लक आहेत 8 आणि रन्स बनवायचे आहेत 16. 2 रन पर चेंडू अशा पद्धतीचं इक्वेशन, अशा पद्धतीचं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये. एक्साइटमेंट ती खूप जास्त प्रमाणात आपल्याला खेम्यामध्ये पाहायला मिळते, तंबूमध्ये पाहायला मिळते. मात्र क्रिकेट आहे तिथे होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही, इथे वेळ बदलायला वेळ लागत नाही. यावेळेस मात्र हा बॉल त्यानं वेळ बदलवली आहे. ही मॅच मोठ्या टोटलची आपल्या बाजूने खेचली आहे. बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार. दर्जेदार स्ट्रोक. वैयक्तिक 49 49 या धावसंख्येवर बॅटिंग करत असताना फलंदाज दीप्तेश. विजया करता 10 धावसंख्येची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 7. 7 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. दीप्तेश अप्रतिम बॅटिंगचा परफॉर्मन्स. 1 धाव आपल्या अर्धशतकापासून दूर. 10 धावा संघ या सेमीफायनलच्या विजयापासून दूर. इथे विजय संपादित केला तर फायनलची द्वार त्यांच्याकरता उघडली जातील आणि फायनल मध्ये मग दमदार खेळ दाखवण्याची संधी, ही आकर्षक ट्रॉफी ती सोबत घेऊन जाण्याची संधी मिळू शकते. आणखी एकदा बॉल सीमा रेषा पार. वैयक्तिक 50 धावा इथे कंप्लीट केल्यात. लाजवाब लाजवाब आउटस्टँडिंग काबिले तारीफ दर्जेदार परफॉर्मन्स सध्या मैदानाच्या आतनं आपण पाहताय. रुपेरी वालू सोनेरी लाटा जाव माझं वर्थ धरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा जाव माझं वर्थ धरतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता जाऊन पोचली आहे एकंदर 94 94. विजया करता 6 बॉल 4 धावसंख्येची गरज. 6 चेंडूचा खेळ. 98 रन्सचं टार्गेट. मी म्हटलं ना, मॅचच्या मध्यंतरी तुम्ही जे झेल सोडताय ना, या जगाचा किंवा या सृष्टीचा एक नियम आहे, ज्यानं ज्यानं हलक्यात घेतलं त्याचा त्याचा परफेक्ट कार्यक्रम झालाय. आणि इथे तुम्ही जे हलक्यात घेतलं त्यामुळे झालेला हा परफेक्ट कार्यक्रम. जे झेल सोडले ते एकमात्र कारण आहेत या मॅचच्या या स्थितीचे. 6 चेंडू आणि 4 ची गरज. इथे फलंदाजी चुकी करतोय.
पहिल्याच बॉलवर षटकार मारून मॅच फिनिश करण्याचा मनसुबा ठेवला होता, मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल देहेष्टीला स्पर्श करतोय. एक निर्धाव बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे 5 बॉल 4ची गरज आहे. मॅच संपली असं म्हणणार नाही. अशा पद्धतीच्या मॅचेस बनून बिघडताना खूप वेळा पाहिल्यात आम्ही समालोचन करताना. त्यामुळे 4 धावा त्याही डिपेंड होऊ शकतात. करण्याचा प्रयत्न करावा लागेल. बघा मी म्हटलं ना, या पद्धतीच्या मॅच ज्या केव्हाही बिघडू शकतात. आणि इथे रनआउटची विकेट. योग्य निर्णय घेतला. विकेट सॅक्रिफाईस करायला भाग पाडलं. आता येणारे बॉल शिल्लक 4 आणि विजयाकरता रन्स बनवायचे 4. बक्षीस येत आहे विनय पाटील यांच्याकडून. बक्षीस येत आहे वैष्णव सिस्टम तर्फे. जर नवीन घरात यांनी ही मॅच जिंकून दिली तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 4 आणि रन्स बनवायचे 4. 4 बॉल 4ची गरज आहे. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. या रंगतदार स्थितीला आणखी रंगतदार करण्याचा प्रयत्न, मैदानाच्या आतनं करण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज करतोय. चला थोडं लवकर पोहोचा. सेमीफायनलची मॅच आहे, त्यामुळे मॅच जर टाय झाली तर आयोजकांनी आम्हाला दर्शवलं की सुपर ओव्हर, कारण इथे एक विजेता आपल्याला तो घेऊन पुढे जायचंय फायनल मध्ये. त्यामुळे मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. 4 बॉल 4 इथनं विजयाकरता बनवायचे आहेत. विकेट मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. सुपर ओव्हर आहे इथे. यावेळेचा बॉल वाईट आहे, तो अतिरिक्त आहे. खूप जास्त टर्न झाला. पिचिंग ऑफ्टनच्या बाहेरची होती. इथे गुडघ्यावर बॅलन्स करत असताना हा बैठकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये यश आलं नाही, कारण बॉलची पिचिंग आउटसाइड दी ऑफ होती. आणि त्यामुळे आता 4 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. टेनिस बॉल क्रिकेटची सर्वात मोठी शोकांतिका की जिथे षटकार मारणं सोपं आहे आणि सिंगल डबल घेणं कठीण, कारण प्रॅक्टिसमध्ये कदापि सिंगल डबलचा प्रयत्न होत नाही. त्यामुळे अखेरच्या क्षणी या पद्धतीचं चित्र येतं. इथे एक सिंगल घेणं पसंत केलं. 1च्या मदतीनं आता विजयाकरता 2 धावसंख्येची गरज. निमेश जो मैदानामध्ये आलाय, जर षटकार मारला तर दिग्विजय यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. नवीन घरात यांनी जर ही मॅच काढून दिली तर देवेश पाटील यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. पारितोषिक खूप सारी लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं. 3 बॉल 2 पाहिजेत ना. 3 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. थोडस जे मागे प्रेक्षक आहेत थोडस मागे सरकून आपण उभं राहायचंय. येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 3 आणि त्यामध्ये रन्स बनवायचे 2. प्रेक्षकांच्या नजरा मॅच कडे आहेत. आतापर्यंत हाय व्होल्टेज ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. बघा खूप वेळ झालाय. तुम्ही 1 चेंडू डिलिव्हर केल्यानंतर जवळपास 2 ते 3 मिनिटं वेस्टेज घालवली आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 3 आणि रन्स बनवायचे 2. स्ट्रायकर एन कडनं फलंदाज निमेश आहे. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. आता विजयाचा आणि पराभवातला फरक तो 1 धावेचा राहिलाय, मात्र इथनं पराभवाचं स्वतःवरचं संकट टळलंय असं म्हणायला हरकत नाही. धीरेन चॅलेंजर करता, कारण स्कोर लेवल 1 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक आहेत 2. पराभवाची जी भीती होती ती टळली आता. 2 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. एक रंगतदार रोमहर्षक मुकाबला मैदानात आपण पाहतोय. शेवटची ओव्हर, शेवटच्या बॉल पर्यंत हा थरार. असं कोणीही विचार केला नसेल की 98चं टार्गेट चेस केलं जाईल सुरुवातीच्या महत्वाच्या विकेट आल्यानंतर. मात्र काय अप्रतिम खेळ केला दीप्तेशनं. 1 डाऊनच्या स्वरूपानं मैदानामध्ये आला. अर्धशतक त्यानं झळकावलं.
15 चेंडू 56, जी टोटल एन्काउंटरची त्यानं 10 फलकावर लावली आहे ना, अगदी गोलंदाजांचं एन्काउंटर त्यानं मैदानाच्या आतनं केलं असं म्हणायला हरकत नाही. अब तक 56 आपण पाहिला होता, अगदी तसंच एन्काउंटर या मैदानात आपण पाहिलंय. आणि इथे खेळ खल्लास विजयी होतीये. जा सेमीफायनलची मॅच आहे, जाऊ शकता, जल्लोष करू शकता, जा मैदानाच्या आतमध्ये आणि आपला जल्लोष आपण साजरा करा. कल्पेश नाना खुश आहेत आणि त्यानंतर त्यांचं सेलिब्रेशन ते मैदानातनं पाहण्यालायक आहे. डीजे एक सॉन्ग हे होते, नानांचा डान्स हे आपल्याला पाहायला मिळू शकतो. ज्या पद्धतीची खुशी त्यांनी इथे इजहार केली आहे. आपण मुख्य मंचावर जाऊया, जिथे आपल्या सोबत मान्यवर आहेत. बाळा पाटील सर आपल्या सोबत आहेत. बाळा पाटील सरांना विनंती करतोय आपण पुढे यावं. खरं तर एक असं व्यक्तिमत्व आहे आपल्या आगरी समाजातलं की डीजे थँक्यू. आपल्या आगरी समाजातलं हे असं एक व्यक्तिमत्व आहे की कला दिग्दर्शन हे क्षेत्र खरं तर सर इथे कोणी निवडत नाही. तिथे कोणी जाण्याचा प्रयत्न करत नाही किंवा त्या विषयापर्यंत कोणाचाही प्रयत्न नसतो. आपण ते क्षेत्र निवडलं.